पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। रेती नाही तर घरकुल कसे? अक्राणीत आदिवासी लाभार्थ्यांचा आक्रोश, बिरसा फायटर्सचे तहसीलदारांना निवेदन। घरकुल रखडले, रेती वाहतुकीला अडथळे, धडगावमध्ये बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा। अक्राणी तालुक्यातील आदिवासी घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक असलेली रेती मिळत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे। महसूल प्रशासनाकडून रेती वाहतुकीस अडथळे आणले जात असल्याने अनेक लाभार्थ्यांचे घरकुल प्रकल्प रखडले आहेत। या पार्श्वभूमीवर रेती आणण्यास विनाअट परवानगी देण्यात यावी या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स धडगाव संघटनेकडून तहसीलदार धडगाव यांना देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, विभागीय अध्यक्ष विजय पावरा, तालुका अध्यक्ष सुनील तळवी, सचिव मुकेश पावरा, दिलवर पाडवी, वसंत पावरा, केशव वडवी, राहुल ठाकरे, संजय ठाकरे, खुमनसिंग ठाकरे, उदयसिंग पराडके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनात म्हटले, अक्राणी तालुका हा आदिवासी बहुल असून येथे प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना आदी योजना अंतर्गत हजारो लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते। मात्र घर बांधण्यासाठी आवश्यक असलेली वीट, सिमेंट, लोखंडासोबतच रेती हा अत्यावश्यक घटक आहे, परंतु महसूल प्रशासनाकडून विविध कारणे सांगून रेती वाहतुकीस मज्जाव केला जात आहे, वाहने अडवून कारवाई केली जात आहे। यामुळे गरीब आदिवासी कुटुंबांसमोर रेतीशिवाय घर कसे बांधायचे असा प्रश्न उभा राहिला। प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे अनेक लाभार्थी त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित राहत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय। तात्काळ रेती विकत आणण्यास विनाअट परवानगी द्यावी व वाहतुकीस अडथळे आणू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनात देण्यात आला। जय बिरसा, जय आदेश। आज दिनांक 5 फेब्रुवारी आज रोजी दळगाव तहसील कार्यालय येथे बिरसा फायटर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, सुनील तळवी, मुकेश पावरा सह अनेक कार्यकर्ते तालुक्यातील दळगाव तालुक्यातील अनेक दिवस पासून मान्य तहसील साहेब तसेच त्यांचे महसूल विभागातील कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी हे गेल्या 1 महिन्यापासून दळगाव तालुक्यातील खेड्यावर, नंदी नाल्यावर विजिट देऊन, भेट देऊन प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर होत झाले आहे, परंतु रेती नसल्यामुळे व वीटभट्टी वर बंदी घालण्यात आल्यामुळे माणसांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। कारण की रेतीशिवाय घर काम पूर्ण होऊ शकत नाही। त्याकरिता आज निवेदन देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालय अक्राणी येथे उपस्थित झाले आहेत। तसेच दुसरं प्रकरण म्हणजे विठाभट्टी, विटाशिवाय घराचं पूर्ण काम होत नाही। त्याकरिता वीटभट्टीवर रॉयल्टी नसल्यास दार टाकून पैसे भरण्यास नोटीस पाठवण्यात आली आहे। त्याकरिता आम्ही दोन्ही स्वरूपाचे निवेदनास मान्य तहसील साहेब यांना देणार आहोत, जेणेकरून हा नंदुरबार जिल्हा आपण पेसा कायद्यानुसार आहोत, तरी आपल्याला जाणून बुजून महसूल विभागावाले वारंवार त्रास देऊन रेती काढण्यास रात्री ओढवून दमदाटी करून पैसे उचलून घेतात। तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तात्काळ कारवाई थांबावी, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून येत्या 10 ते 15 दिवसात आंदोलन करण्यात येईल। जय बिरसा। जय जहार, जय बिरसा। आज आम्ही तहसील कार्यालय दळगाव येथे निवेदन देण्यासाठी आलो आहे। अनेक वर्षापासून चुलवड ते तलाईपर्यंतचा रस्ता खड्डेमय होता, त्याचे काम सुरू आहे, परंतु ते काम अनेक महिन्यापासून स्थगिती होती। तर ते काम लवकरात लवकर करण्यात यावे, कारण प्रवासींना खूप खराब रस्ता असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे, अनेक ऍक्सिडेंट सुद्धा होत आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी विनंती। तसेच दुसरे निवेदन, अक्राणी तालुक्यात वीटभट्टीवाल्यांना तलाठी व त्यांचे कतवाल हे साइटवर व्हिजिट देऊन लोकांना त्रास देत आहे किंवा त्यांच्याकडून पैसे वसुली करताय, ते हे थांबावं।
कारण नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुका हा पेसा अंतर्गत येत असल्यामुळे पेसा गावातील दगड किंवा विटा माती किंवा कोणतीही वस्तू घेण्याआधी तेथील लोकांची परवानगी घ्यावी लागते. परंतु तसं न करता गावात अचानक येऊन लोकांवर नोटिसा पाठवून हे वसुली सुरू आहे ही तात्काळ थांबवली पाहिजे. आणि वाढूवाल्यांना सुद्धा तशी मुभा दिली पाहिजे अशी निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. जय आदिवासी जय बिरसा फायटर.